वाठार निंबाळकर तालुका फलटण येथील एका होतकरू युवा ट्रान्सपोर्ट व्यावसायिक रवींद्र लालासो खोबडे यांनी खासगी सावकाराच्या आणि फायनान्स कंपनीच्या आर्थिक वसुलीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. 17 एप्रिल 2024 रोजी झालेल्या दुर्दैवी घटनेने वाठार निंबाळकर आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. फलटण येथील सुरेश कदम या सावकाराने रवींद्र यास 5 लाख रुपये 10% व्याजाने दिले होते. त्याच्या बदल्यात 3.5 लाख रुपये परत करूनही त्यांची 35 लाखाची गाडी सूरज कदम यांनी घेऊन गेल्यामुळे रवींद्र हा मानसिक तणावाखाली होता. तसेच पुणे येथील दिवाकर आणि भोपाळ येथील इतर दोघांनीही त्यांच्या गाड्या घेऊन कर्ज न भरता त्यांची फसवणूक केली होती. तसेच चोरमंडल फायनान्सचे कोरडे यांनी त्यांना आर्थिक तगादा लावल्यामुळे तो मानसिक तणावाखाली होता. त्याचबरोबर एका बँकेचे मॅनेजर यांनी वारंवार त्यास कर्जासाठी तगादा लावल्याने घरी त्याची पत्नी कोमल, 2 मुले, वयस्कर आई यांचा कोणताही विचार न करता आत्महत्या केली असल्याचा आरोप पत्नी कोमल यांनी लावला आहे. त्यामुळे त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला असल्याचे सांगत पत्नी कोमल यांनी माझे आर्थिक झालेले नुकसान भरून यावे आणि माझ्या पतीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन येथे संशयित आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. कोमल रवींद्र खोपडे, माझे पती रवींद्र लालास खोपडे यांनी 17/4/2026 रोजी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आत्महत्या केली. त्यांनी सूरज कदम या व्यक्तीकडून 10% व्याजदराने 5 लाख रुपये घेतले होते. त्यातले त्यांनी 3.5 लाख रुपये परत पण केले होते. त्या बदल्यात त्यांनी आमची 35 लाखाची कंटेनर गाडी तारण म्हणून ठेवली होती, नोटरी करून घेतलेली. तरी तो सतत त्यांना धमकावत होता, पैशाची सारखी मागणी करत होता, घरी येऊन शिवीगाळ करत होता, मला अपरात्री फोन करत होता आणि तो काही म्हणत होता की तुम्ही घर विका, काही करा, पण मला पैसे पाहिजेत. सतत फोन करायचा, फोनवरनं सुद्धा धमकावत होता, घरी यायचा, शिव्या द्यायचा, शिवीगाळ करायचा, मला पण काही बोलत होता. सतत फोन करणे, शिवीगाळ करणे, फक्त मला पैसे पाहिजे, बाकी तुम्ही काही करा. 16 तारखेला आदल्या दिवशी ते त्याच्याबरोबरच होते, तो पण त्याच्याबरोबर होता. मला गाडी तरी कमीत कमी मिळाली पाहिजे, मला न्याय मिळाला पाहिजे. माझी मुलं छोटी, मी एकटी राहते, रानाची बसते. यातून मला सर्व प्रकारे न्याय मिळाला पाहिजे. मला गाडी रिटर्न परत भेटली पाहिजे. सूरज कदम हा सतत धमकावत होता आणि अपरात्री फोन करत होता. माझ्या मिस्टरांच्या स्वभावाचा त्याने खूप फायदा घेतला. हे खूप शांत स्वभावाचे होते, कधी कोणाला उलटून बोलत नव्हते आणि तो सतत म्हणत होता की मी राजकारणातला माणूस आहे, तुम्ही माझं काहीच वाकडं करू शकत नाही, तुम्ही कोणाला सांगायचं त्याला सांगा, कंप्लेंट करा, पण तुम्ही काहीच करू शकत नाही. आणि त्यांनी 5 लाखाच्या बदल्यात त्यांनी 3.5 लाख रुपये माघारी दिले होते आणि त्याच्या बदल्यात त्यांनी 35 लाखाची गाडी नेली होती. तो म्हणत होता की तुम्ही पैसे देत नाही तोपर्यंत तुमची गाडी देणार नाही आणि तुम्ही काय करायचं ते करा, तुम्ही माझं काहीच करू शकत नाही, मी राजकारणातला माणूस आहे, तुम्ही कुठेही जा, काही करा, तुम्हाला पैसे द्यावेच लागतील. सूरज कदम हा सतत म्हणत होता की मी सगळ्यांना माहिती मी कोणाबरोबर असतो, माझे खूप लांबपर्यंत वशिले आहेत. माझ्या मिस्टरांसारखं तोच बोलत होता की मी कोणाबरोबर फिरतो हे सगळ्यांना माहिती, मी खूप राजकारणातला माणूस आहे, माझ्या खूप वरपर्यंत पोच आहेत, तुम्ही काहीच करू शकत नाही. मला पैसे द्या, तुम्ही काही करा, तिकडं गाडी विका, घर विका, पण मला पैसे पाहिजेत. माझं कोण काही वाकडं करू शकत नाही, मी सगळ्यांना माहिती आहे कोणाबरोबर असतो ते. त्याने एक गाडी नेली होती आणि तो अजून म्हणत होता की तुमच्या आहेत त्या गाड्या विका आणि मला पैसे द्या. हा मिळालाच पाहिजे. सूरज कदमने गाडी नेलेली मला माघारी मिळालीच पाहिजे. ती गाडी 35 लाखाची आहे. मी कसं त्याचं कर्ज फेडतो, ती गाडी मला माघारी भेटलीच पाहिजे. मला पोलिसांनी फुल सपोर्ट केला पाहिजे आणि मला न्याय हा मिळालाच पाहिजे. तसेच पुण्यातील प्रितेश चोप्रा आणि दिगंबर भिवरकर यांच्याकडून 2 गाड्या घेतल्या होत्या. त्या गाड्याचे व्यवहार झाला होता 21.5 लाखाला आणि बाकीची उर्वरित रक्कम आम्हाला भेटणार होती. आणि त्या 21.5 लाखाचे हप्ते तो भरणार होता, पण त्याने हप्ते पण भरले नाहीत आणि आमची उर्वरित रक्कम राहिलेली ते पण दिली नाही. त्यामुळे ह्यांची गाड्या बँकेने ओढून नेल्या आणि ह्यांच्या उर्वरित गाड्या राहिल्या त्या पण ओढून नेल्या आणि ह्यांचं सिव्हिल खराब झालं आणि त्यांनी चेक दिले ते 2 ते पण बाउन्स झाले चेक. आणि तो ह्यांचे फोन पण उचलत नव्हता
आणि ह्यांना रिप्लाय देत नव्हतं. उलट ह्यांना धमकावत होता की तुमचे पैसे देऊन टाकलेत म्हणून तुम्हाला काय करायचं ते करा. आणि ह्याच्यामुळे ते मानसिक टेन्शनमध्ये जास्त होते. तसेच कृष्णा गुप्ता हा व्यक्ती भोपाळचा असून 14 लाखाला गाडीचा व्यवहार झाला होता. त्यातले फक्त त्यांनी 3.5 लाख दिले, 10.5 लाख रुपये दिले नाहीत. आणि तो फोन पण त्यांचा उचलत नव्हता. ती माझी मला गाडी ताब्यात माझ्या पाहिजे, ती गाडी पूर्ण नेले. आणि तो फोन उचलायचं बंद त्याने केलं होतं पूर्णपणे. ह्यांना म्हणत होते की पैसे देऊन टाकले तुझे, पण गाडी त्याच्याकडेच आहे. ती गाडी भोपाळमध्ये कृष्णा गुप्ता या नावाचा व्यक्ती आहे तो भोपाळमधला. कृष्णा गुप्ता या माणसाने ह्यांची फसवणूक केली. त्यामुळे ते आमची गाडी आणि पैसे मला माघारी भेटावी, गाडी मला माझी माघारी भेटावी. तसेच पलटणमधील चोलामंडल फायनान्स येथील कोरडे मॅनेजर याने हे माझ्या पतींच्या मित्रातर्फे ते हप्ते गाडीचे भरत होते, तरी पण ते कोरडे मॅनेजरनी यांच्या गाड्या जबरदस्तीने रोडला अडवून त्यांच्या फायनान्सला गाड्या लावून घेतल्या व त्या विकल्या. तरी ह्यांना केलं नाही की बाबा मी गाडी एवढ्या किमतीला विकली, काय केली. बाकीच्या पण गाड्या त्यांनी लावून घेतल्या. त्यामुळे हे जास्त मानसिक टेन्शनमध्ये गेले होते. पलटणमधील IDFC बँकेतील स्वप्नील बालगुडे यांनी खूप त्रास दिला. लोन होतं ते शेजारी नातेवाईकांना फोन करून धमकावत होते, त्रास देत होते. ह्यांना पण सतत मानसिक टॉर्चर करायचे. मला पण फोन करून धमकावत होते. हे जे 6 व्यक्ती त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई केली पाहिजे. आता मी एकटी निराधार झाले, मी एकटी रानातल्या वस्तीवर राहते, मला संरक्षण मिळालंच पाहिजे. आणि ह्या व्यक्तींना कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे. माझी मुलं लहान आहेत, माझी मुलगी आहे, छोटा मुलगा आजारी असल्यामुळे तो झोपला आहे सध्या. मला कठोरात कठोर कारवाई त्या व्यक्तींवरती व्हायलाच पाहिजे आणि मला न्याय हा मिळालाच पाहिजे. आणि माझ्या जेवढ्या गाड्या गेल्यात तेवढ्या मला सगळ्या गाड्या मला माघारी भेटल्या पाहिजेत. त्या माझ्या सासूबाई निराधार आहेत, त्यांचा तरी विचार करा. हे माझे आई वडील आहेत, ही माझी मुलगी आहे. माझ्या सासूबाई वयोवृद्ध आहेत. ह्यांच्याशिवाय मला आई वडिलांशिवाय कोणाचाच आधार नाही. मला न्याय हा मिळालाच पाहिजे. दिगंबर भिवरकर, कृष्णा गुप्ता, स्वप्नील बालगोडे, कोरडे मॅनेजर, दिगंबर भिवरकर, नितेश चोप्रा या 6 लोकांबद्दल कठोरात कठोर कारवाई केलीच पाहिजे. आणि माझ्या मिस्टरांनी शून्यातून विश्व निर्माण एवढं केलं होतं. त्यांच्या स्वभावाचा लोकांनी खूप फायदा घेतला. ते अबोल होते, शांत होते, कधी कोणाला काही बोलत नव्हते. त्यांच्या आजारपणाचा, त्यांच्या स्वभावाचा लोकांनी खूप फायदा घेतला. आणि मला त्या लोकांवर कठोरात कठोर कारवाई व्हायलाच पाहिजे. माझ्या मुलांसाठी तर मला पोलिसांनी फुल सपोर्ट केला पाहिजे, हीच माझी विनंती आहे. पैसे देऊन सुद्धा गाडी नेली. सूरज कदम यांनी माझ्या पतीला खूप मानसिक त्रास दिला आहे आणि त्यांनी नेलेली गाडी मला परत मिळावी आणि त्याच्या विरुद्ध कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि मला न्याय हा मिळालाच पाहिजे. नाव चतुरलाला खोपडे. माझा मुलगा रवींद्र हा मुलगा त्याने खूप कमावलं होतं, खूप कमवून ठेवलं होतं. परंतु हा मुलगा एकदमच असा डोक्यामुळं त्रासामुळं तो त्रास द्यायला त्याला भरपूर त्रासच सहन होत नव्हता. त्यात त्यांनी त्या फलटणचा सूरज कदम याच्याकडून पैसे घेतलं होतं. त्या पैशासाठी तो रोज येत होता घरी, रोज शिवीगाळ करायचा, बोलायचा. मी त्याला समजून सांगितलं बाबा तुझं आम्ही पैसे देऊन टाकतो, आम्ही काय बुडवणार नाही, पण तू धमक्या काय फोनवर देऊ नको. तर तो सारखं धमक्याच देत होता. मी असा करेन, मी तसा करेन, मी फलटणात राहतो, मी इथं करतो, असा करतो, आणि सगळं आम्हाला धमकावलं. त्यामुळं ह्या माझ्या मुलाने मानसिक त्रास सहन न होता त्याने आत्महत्या. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.